नमस्कार. आपण पाहताय आणि ऐकताय आपले अण्णा हे यूट्यूब चॅनल. मी गणेश तुकाराम शिंदे आपणा सर्वांचं आपले अण्णा हे यूट्यूब चॅनलवर स्वागत करत आहे. काल महाराष्ट्र विधान परिषदेच्या उपसभापती पदासाठी निवडणूक झाली आणि या निवडणुकीत पूर्वी अर्ज भरण्यापूर्वी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात असलेले दगडी चाळीतील डॉन अरुण गवळी यांचे भाचे असलेले सचिन अहिर हे विधान परिषदेचे उपसभापती म्हणून बिनविरोध त्यांची निवड झाली आहे. तसं पाहिलं तर गेली तीन आठवडे ऑपरेशन टायगर हे 6 खासदारांच्या बंडखोरीचं जे नाट्य चालू होतं त्यामुळं गाजत होतं. त्यात मग शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या आमदारही फुटणार अशाही बातम्या होत्या. परंतु विधान परिषद तिचा आमदार फुटेल आणि तोही आदित्य ठाकरे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा निकटवर्ती आमदार फुटेल याचं कोणालाही कल्पना नव्हती. मात्र सचिन अहिर यांनी खासदार फुटी ही एकनाथ शिंदेंना मदत केली होती असं आता स्पष्ट झालं असून त्यांची त्या खेळीमुळं त्यांना अगदी पक्ष सोडण्यापूर्वीच पदसुद्धा मिळालेलं आहे. सचिन अहिर यांनी मी पूर्वी शिवसेनेत होतो, आत्ताही शिवसेनेत आहे असं स्पष्ट केलं आहे. त्यांनी त्यांचा परवा उमेदवारी अर्ज भरताना तो महायुतीतील तिन्ही पक्षातर्फे त्यांचा उमेदवारी अर्ज भरण्यात आलेला होता आणि अर्ज भरताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सुनेत्रा पवार आदी मंडळी उपस्थित होती. महाविकास आघाडीने पण त्यांचे सदस्य अभ्यंकर यांचा उमेदवारी अर्ज भरला होता. मात्र नंतर राज्याच्या प्रथेप्रमाणे सभापती आणि उपसभापतीची निवड बिनविरोध करण्याची परंपरा पाळली गेली आणि अभ्यंकर यांचा अर्ज माघारी घेण्यात आला आहे. सचिन अहिर यांनी राजकारणात अगदी प्रारंभापासूनच अचूक खेळ्या केल्या म्हणून त्यांचं राजकारण असं उंचावत गेलं आहे. कालही या आठवड्यात त्यांची राजकारणातली खेळी अचूक अशीच होती आणि त्याचाच फायदा त्यांना विधान परिषदेचं उपसभापतीपद देऊन गेलं आहे. एवढं मात्र खरं. गेली 4-5 दिवसापासून मुंबईत सतत पाऊस सुरू आहे. हा पाऊस कधी मध्यम हलक्या प्रमाणात पडतो तर कधी मुसळधार बरसतो. त्यामुळं मुंबईतील अनेक भागात पाणी तुंबल्याचं दिसतंय आणि त्यामुळं त्याचा परिणाम वाहतुकीवर झाला आहे. इकडं लोकलची वाहतूक पण रेल्वे रुळावर आलेल्या पाण्यामुळं संथ गतीनं चालू आहे आणि किमान 10 ते 15 मिनिटांनी लोकल वाहतूक उशिरानं सुरू असल्याचं रेल्वेकडून सांगण्यात येत आहे. रस्ते मार्गावर जिथं दरवर्षी पाणी तुंबत असतं ते हिंदमाता, अंधेरी, सबवे, दादर आदी भागात सध्या पाणी तुंबल्याचं चित्र दिसत असून त्यामुळं त्याचा वाहतुकीवर विपरीत असा परिणाम झालेला आहे.
मुंबईसह नवी मुंबई, ठाणे, पालघर, पनवेल आदीसह कोकणात पण जोरदार पर्जन्यवृष्टी चालू असल्याचं वृत्त असून इकडं मराठवाड्यात पण पाऊस सुरू आहे. काल दिवसभर धाराशिव शहर आणि परिसरात त्याचबरोबर जिल्ह्यात अधूनमधून पाऊस पडतच होता. येरमाळा, धैपळ, इकडं धोकी, तुळजापूर आदी भागात मोठी पर्जन्यवृष्टी झाल्याचं सांगितलं जात आहे. या पावसामुळं तुळजापूरचा काही भाग, धाराशिव तालुक्यातला काही भाग या भागात या 1-2 दिवसात शेतकरी खरीपाची पेरणी करतील असं सांगितलं जात आहे. त्यामुळं आता एकंदरीत पाहता खरीपाच्या पेरणीला या आठवड्यात वेग येईल. उशिरा का होईना पेरणी होईल आणि उशिरा पेरणी होत असल्यामुळं बरेच शेतकरी उशिरा पेरून लवकर हाती लागणारं धान्य पेरण्याच्या भूमिकेत सध्या आहेत असं दिसतंय. ऑपरेशन टायगरमध्ये धाराशिव लोकसभा मतदारसंघाचे खासदार ओमप्रकाश भूपालसिंह उर्फ पवनराजे निंबाळकर हे पण शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष सोडून शिवसेनेत दाखल झालेले आहे. शिवसेनेत दाखल झाल्यानंतर त्यांच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी 6ही बंडखोर खासदारांच्या मतदारसंघात जाऊन तेथील शिवसैनिकांशी, पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधला आहे आणि या बंडखोरांना त्यांची जागा दाखवून द्या असं आव्हान पण केलेलं होतं. विशेष बाब म्हणजे धाराशिव लोकसभा मतदारसंघातील खासदार ओमप्रकाश भूपालसिंह उर्फ पवनराजे निंबाळकर यांच्या धाकट्या मावशी यांचे पती माजी आमदार राजाराम बापू पाटील यांचे पुत्र आणि माजी जिल्हा परिषद अध्यक्ष केशव उर्फ बाबा पाटील यांनी ओमराजेंची साथ देण्यास सध्या तरी नकार दिलेला आहे. ते उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याबरोबरच राहणार असल्याचं त्यांनी ज्यावेळेस 28 तारखेला उद्धव बाळासाहेब ठाकरे धाराशिव येथे आले होते त्यावेळेस त्यांची आमदार प्रवीण स्वामी यांच्यासह भेट घेऊन स्पष्ट केलेलं आहे. त्यामुळं एक प्रकारे हा ओमप्रकाश राजे निंबाळकर यांना धक्काच मानावा लागणार आहे. तर मग इकडं उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी सर्व बंडखोर आमदारांच्या विरोधात अगदी टोकाची टीका केली आहे आणि कार्यकर्त्यांनाही त्यांना त्यांची जागा दाखवा असं आव्हान केलं आहे. त्याचाच परिणाम म्हणून की काय, काल नांदेड दौऱ्यावर असणाऱ्या एकनाथ शिंदे यांचे चिरंजीव खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं काळे झेंडे दाखवण्यात आल्याचं वृत्त आहे. तर तिकडं दिल्लीत मंत्रिमंडळात फेरबदल करण्याची हालचालीनं वेग घेतला असून संसदेत शिवसेना पक्षाचे आता 13 खासदार झाल्यामुळे त्यांच्या वाट्याला आणखी 2 केंद्रीय मंत्रिपदं येण्याची शक्यता बोलून दाखवली जात आहे. आणि या 2 मंत्री कोणाला एकनाथ शिंदे मंत्री करणार याविषयी उलटसुलट चर्चा सुरू असल्या तरी ते आपले पुत्र डॉक्टर श्रीकांत शिंदे आणि संपूर्ण महाराष्ट्रात ज्यांची क्रेज आहे, युवा आयकॉन म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं आणि भविष्यात आपले चिरंजीव डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या राजकारणाला पूरक असं
राजकारण करतील असा ज्यांच्यावर एकनाथ शिंदे यांचा विश्वास आहे अशा ओमप्रकाशराजे निंबाळकर यांनाही ते मंत्रिमंडळात संधी देतील अशी चर्चा सुरू आहे. आणि कदाचित आज जेव्हा पंतप्रधान परदेशातून मायदेशी परत येतील त्यावेळेनंतर त्या मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चेला वेग येईल आणि कदाचित शनिवारी किंवा रविवारी मंत्रिमंडळाचा विस्तार होईल आणि त्यात ओमप्रकाशराजे निंबाळकर यांचाही मंत्री म्हणून समावेश झालेला आपल्याला पाहायला मिळेल. आणि 1962 ते 2024 अंतापर्यंतच्या खासदारकीच्या धाराशिव मतदारसंघातल्या निवडणुका झाल्या त्यातील एकमेव तुकाराम श्रृंगारे हे उपराज्यमंत्री म्हणून त्यांचा केंद्रात समावेश झाला होता. त्यानंतर प्रदीप कालावधीनंतर ओमप्रकाशराजे निंबाळकर हे धाराशिव लोकसभा मतदारसंघातील दुसरे व्यक्ती असतील की जे केंद्रीय मंत्रिमंडळात त्यांचा समावेश झालेला असेल. आता आपण इथंच थांबूया. तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट्स पण करा. धन्यवाद. तिथं ओट आहे दुसरे एक